नमस्कार, आपण पाहताय आदर्श महाराष्ट्र न्यूज। अहमदपूर पोलिसांकडून 26 लाखाच्या जप्त मुद्देमालाची होळी, गुटखा आणि दारू साठा नष्ट। अहमदपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत गेल्या 5 वर्षात विविध धाडीमध्ये जप्त करण्यात आलेला सुमारे 26,57,613 रुपयाचा अवैध गुटखा आणि दारू साठा पोलिसांकडून नष्ट करण्यात आला आहे। पोलीस अधीक्षक अमोल तांबे, अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण आणि उपविभागीय पोलीस अधिकारी अरविंद रायबोले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विनोद मेत्रेवार यांनी ही मोठी मोहीम राबवली। याबाबत पोलिसांकडून मिळालेली सविस्तर माहिती अशी की सन 2021 ते 2025 या कालावधीत अहमदपूर पोलिसांनी दारूबंदी कायद्याअंतर्गत 110 गुन्ह्यामध्ये 4,58,710 रुपयाची दारू जप्त केली होती, तर गुटखाबंदीच्या 22 गुन्ह्यामध्ये 21,98,903 रुपयाचा गुटखा जप्त करण्यात आला आहे। हा सर्व साठा नष्ट करण्यासाठी प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी व जिल्हा सत्र न्यायालय अहमदपूर यांची रीतसर परवानगी प्राप्त करण्यात आली होती। त्यानंतर जिल्हा दारूबंदी अधिकारी यांचे प्रतिनिधी दुय्यम निरीक्षक माकोडे आणि अन्न व औषध प्रशासन विभागाचे प्रमुख लोंढे यांच्या उपस्थितीत संयुक्त कारवाई करण्यात आली। दिनांक 2 आणि 6 मार्च रोजी अहमदपूर नगर परिषदेच्या डम्पिंग ग्राउंडवर हा सर्व मुद्देमाल खड्डा खोदून बाटल्या फोडून आणि गुटखा जाळून नष्ट करण्यात आला। या महत्त्वपूर्ण कारवाईत पोलीस उपनिरीक्षक रवी बुरकुले, महिला पोलीस उपनिरीक्षक स्मिता जाधव, पोलीस हवालदार मनोहर राठोड, बाळू आर्दवाड, गंगाधर चपडे, पोलीस कॉन्स्टेबल गणेश चव्हाण, दिलीप साबळे आणि होमगार्डच्या पथकाने सक्रिय सहभाग नोंदवला। असेच नवनवीन अपडेटसाठी पाहत रहा आदर्श महाराष्ट्र न्यूज करिता उदय गुंडिले, अहमदपूर, लातूर।